नमस्कार, मी नितीन मोरे. तुमचं स्वागत आहे मराठी धमालमध्ये. फुलराणी माझ्या भेटीला आहे. फुलराणी कशी आहेस तू? मी खूप स्टायलिश आहे आज. लगेच प्रश्नाकडे येतोय. खूप खडूस असा एक ॲक्टर तुझ्यासोबत आहे, मी असं ऐकलं आहे, आणि तो खूप तुला त्रास देतो चित्रपटामध्ये. काय सांगशील त्या ॲक्टर कोण येतो, काय एवढा त्रास देतो तुला? खडूस कॅरेक्टर देतं, ॲक्टर खडूस नाही आहे. तिथे जे तो मारेल मला, मी असं बोलले तर. कसा होता एक्सपिरियन्स? ॲब्सल्युटली खडूस नाही आहे तो. खूप भारी आहे, खूप मुश्किल आहे. त्याच्यासोबत काम करताना मज्जा खूप येते. तो खूप खाऊ घालतो आणि खूप काळजी घेतो तो ॲक्टरशी. आणि मला असं वाटलं होतं की कसा आईस ब्रेक कसा करायचा. म्हणजे सुबोध भावे, प्रियदर्शनी नेरुलकर, हा एक खूप जनरेशन गॅप आहे, फळ्या वेगवेगळ्या आहेत आमच्या. मी त्याला खूप लहानपणापासून बघत आली आहे. तर कसं जमवायचं हे. तर दुसऱ्याच दिवशी त्याने बंड्या कसा आहेस मस्त असं वाटतं, है ना, मस्त वाटतं. परत बंड्या कसा आहेस. तर त्याच्यानंतर माझं ते सगळं प्रेशरच निघून गेलं. मला असं वाटलं की आता मला त्याचं प्रेशर घ्यायची गरज नाही. आता मी निवांत सीन करू शकते. आणि यासोबत एक खूप चांगले दिग्दर्शक तुला मिळाले आहेत, विश्वास सर. विश्वास सरांचं कास्टिंग, म्हणजे त्यांनी तुला कास्ट केलं आहे, ती प्रोसेस कशी होती? ते म्हणतात की त्यांनी माझ्या भेटीनंतर 4थ्या मिनिटाला मला ब्लॉक केलं आणि त्यांच्या सिक्स सेन्सवरती त्यांनी खूप विश्वास ठेवला आहे. आणि ते म्हणालेत की जे त्यांचं सिक्स सेन्स जे म्हणतो ते नेहमी खरं ठरत आलं. तर त्यांच्या विश्वासासाठी हे खूप मोठं धन्यवाद आहे त्यांना माझ्यात तेव्हा फुलराणी दिसली जेव्हा मलाही ती माझ्यात दिसली नव्हती. सो त्यांच्यामुळेच ही घडली. आणि ऑनस्क्रीन सुबोध भावे तिला घडवत होता, विक्रम राज्याध्यक्ष, आणि ऑफस्क्रीन विश्वास जोशी मला घडवत होते. तर हा प्रवास सायमल्टेनियसली चालला होता. त्यामुळे आता गुढीपाडव्याला चित्रपट भेटीला येतोय, पुन्हा एकदा काय आव्हान करेल प्रेक्षकांना? तर दोस्तांनो, आपलं पिक्चर आता 22 मार्चला गुढीपाडव्याला मस्तपैकी गुढी उभारा आणि त्याच्यानंतर मस्तपैकी झागा मागा बाना आणि थिएटरमध्ये जाऊन माना बागा. सो पुन्हा एकदा ऑल द व्हेरी बेस्ट आणि खूप खूप थँक्यू. थँक्यू सर.